40 ओलांडली की गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो आणि वाढत्या वयासोबत ही गुडघेदुखी वाढत असते. साधारण 30% लोकांना तरी हल्ली गुडघेदुखीचा त्रास दिसून येतो. आणि मित्रांनो, गुडघेदुखीबाबत एक मोठा गैरसमज असतो. गुडघे जर दुखत असतील तर अजिबात व्यायाम करू नये किंवा दैनंदिन हालचाली अतिशय जपून कराव्यात. इंडियन टॉयलेट्स वापरू नयेत, खाली जमिनीवर मांडी घालून बसवू नये, जिन्याची चढ उतार सुद्धा करू नये किंवा इव्हन जिम एक्सरसाइजेस सुद्धा बंद करावेत. आणि जर तुम्ही असं नाही केलं तर मग तुमची गुडघेदुखी वाढते, हा एक मोठा गैरसमज असतो किंवा ती हाडांची झीज जास्त होते. तर पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाकत, हा चुकीचा समज आहे. कारण जे लोक जॉगिंग करतात, सायकलिंग करतात, स्विमिंग करतात किंवा जिम एक्सरसाइजेस करतात, अशा लोकांचे गुडघे अजिबात दुखत नाहीत. त्याच्यामुळे शरीर सामर्थ्याचा विचार करून तुम्ही जर माफक व्यायाम केलात तर मग नक्कीच तुमचे गुडघेदुखी हळूहळू कमी होऊ लागते. व्यायामामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुडघ्याची कार्यक्षमता सुधारते. गुडघ्यातील ज्या मांसपेशी असतात, स्नायू असतात, कंडर असतात, त्या जास्त सशक्त होतात, ते जास्त बलवान होतात. व्यायामामुळे गुडघ्यांमध्ये जी एक आखड असते, जो स्टिफनेस, जो ताठरपणा असतो ना स्नायूंच्या ठिकाणी, तो कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे गुडघ्याच्या ज्या हालचाली असतात त्या अतिशय सुलभ होतात. गुडघेदुखीमध्ये साधारण एक 25 ते 30 मिनिटांपर्यंत तरी कार्डिओ एक्सरसाइजेस करावेत. किंवा समजा तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज नको असतील तर ॲटलिस्ट स्विमिंग किंवा सायकलिंग तरी चालू ठेवावं. पण हे सर्व करत असताना गुडघ्यांमधील हाडांची, कुर्च्यांची किंवा मांसपेशीची, स्नायूंची जी काही ताकद असते, ती ताकद वाढवणं किंवा त्यांना बल देणं हे सुद्धा गरजेचं असतं. नाही ते प्रभावी पंचकर्मांच्या माध्यमातूनच शक्य असतं. गुडघ्यांवर हलक्या हाताने जर प्रभावी औषधी तेलांचा रेग्युलर मसाज जरी केलात ना, तरी त्या संपूर्ण गुडघ्यांचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. मांसपेशींमध्ये असलेला स्टिफनेस सुद्धा कमी होतो, वेदना कमी होतात आणि शिवाय काही प्रभावी औषधी तेलांमुळे मांसपेशी किंवा कंडरांचं बल सुद्धा वाढतं. शिवाय मांसपेशी किंवा स्नायूंची एक लवचिकता टिकवली जाते. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही दैनंदिन हालचाली असतात त्या अतिशय सुलभ होतात. परिणामी प्रत्येक गुडघेदुखीमध्ये पंचकर्म हा एक अतिशय प्रभावी तोडगा असतो आणि पंचकर्मामधले अभ्यंग म्हणजे त्या ठिकाणी मसाज घेणं हे फार गरजेचं असतं. त्याच्यासोबत एक नाडी स्वेदन नावाची उपकल्पना, ज्याच्यामध्ये औषधी द्रव्यांच्या काढा तयार केला जातो आणि त्याच्या वाफेने तो गुडघा शेकला जातो. त्याच्यामुळे गुडघ्यांच्या ठिकाणी असलेली जी काही सूज असते ना, ती कमी होते. त्यातलाच एक प्रकार पत्रपिंड स्वेदन म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये निरगुंडी, एरंडाची पानं, चिंचीची पानं किंवा रुईची पानं अशी सगळी एकत्रित केली जातात. त्याची पोटली बांधली जाते आणि ती पोटली विशिष्ट तेलांमध्ये बुडवून तुमचा गुडघा व्यवस्थित शेकला जातो आणि त्याच्यामुळे गुडघ्यांच्या मांसपेशी किंवा स्नायूंमधील किंवा कंडरांमधील जो स्टिफनेस तो सुद्धा कमी होतो आणि शिवाय गुडघ्यामधील वातदोषाचं चांगलं शमन होतं. त्याच पद्धतीने एक जानुबस्ती नावाचं एक उपकल्पना, ज्याच्यामध्ये काही विशिष्ट साधनांच्या मदतीने किंवा उडद्याच्या पिठाचं एक गोल आळं तयार केलं जातं गुडघ्यांवर आणि त्या आळ्यांमध्ये काही विशिष्ट तेलं सोडली जातात आणि ती तेलं झिरपत जातात आतल्या धातूंपर्यंत. त्याच्यामुळे धातूंचं सुद्धा बल वाढतं, गुडघ्यांमध्ये असलेल्या वाताचं शमन होतं, गुडघ्यांची जी झीज असते ती भरून निघते. काही व्यक्तींमध्ये धाराकल्प म्हणजे विशिष्ट तेलांची धार पकडली जाते किंवा विशिष्ट काड्यांची धार पकडली जाते गुडघ्यांवर. त्याच्यावर सुद्धा गुडघ्यातल्या वातदोषाचं शमन होतं. अतिप्रमाणात झीज असेल तर मग काही प्रभावी औषधी द्रव्य दुधांबरोबर शिजवली जातात आणि अशा औषधांनी सिद्ध केलेल्या दुधांच्या किंवा काढ्यांच्या किंवा तेलांच्या किंवा मांसरसांच्या पिचकाऱ्या मोठ्या आतड्यांमध्ये दिल्या जातात आणि त्याच्यामुळे त्या हाडांची जी झीज असते ती भरून निघते. यासोबत गरजेनुसार विद्धकर्म आहे, अग्निकर्म आहे. म्हणजे विद्धकर्म आणि अग्निकर्म खरं तर त्वरित वेदनांचं शमन करतं आणि गुडघेदुखीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पथ्य पाळलात, काही प्रभावी औषधं घेतलीत आणि गरजेनुसार जर मेडिकल योगोथेरपी घेतली, मग नक्कीच तुमची गुडघेदुखी पूर्णपणे बरी होते.